पुणे न्यायालयानं रवींद्र धंगेकरांना बजावलं समन्स। 7 नोव्हेंबरला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश। घाळवळ प्रकरणामध्ये धंगेकरांकडून समीर पाटलांवर आरोप। समीर पाटलांचा धंगेकरांच्या विरोधात मानहानीचा दावा। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्तीमुळे परभणी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। महिला आयोगावर माझा विश्वास नाही, महिला आयोग कोणत्या पद्धतीने काम करतो स्पष्ट करा, सुषमा अंधारेंचा सवाल। रणजितसिंह निंबाळकरांचा संबंध येतो का नाही याचे पुरावे माझ्याकडे आहेत, सुषमा अंधारे यांचं खळबळजनक वक्तव्य। आगावणी प्रकरणामध्ये महिला आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही, सुषमा अंधारेंचा महिला आयोगाला सवाल। तटकरेंनी पक्षातील लोकांना आवरा, चुकीच्या लोकांना पदांवर बसून पक्ष धोक्यात आणू नका, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय। 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता। सोलापूर ते तुळजापूर उस्मानाबाद ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या निधीला सुद्धा मंत्रिमंडळाची मान्यता। सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एमआयएम स्वबळावर लढणार, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची माहिती। कोर्टामध्ये सोक्षमोक्ष लावा आणि मग निवडणुका घ्या, ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची कडाडून टीका। आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आदित्य ठाकरे यांना टोला। शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश, अनेक माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। ठाण्यामध्ये मनसेचा लक्षवेधी बॅनरवर ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार झालं असा आशय। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे बंधूंचा फोटो। मनसेच्या वतीनं महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन। 1 नोव्हेंबरच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींची भेट। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात परवानगीसाठी केली चर्चा। सुनील तटकरेंचा मंत्री भरत गोगावलेंना धक्का, उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे राष्ट्रवादीमध्ये जाणार। मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा रद्द। 1 ऑक्टोबरला पुण्यामध्ये होणार होता मेळावा रद्द होण्यामागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा। थिबा राजकारणातील बुद्धविहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1,04,00,000 रुपयांचा खर्च। नागपूर रवी भवन येथे विधानसभा अध्यक्षांच्या 9 नंबरच्या बंगल्याची डागडुजी सुरू। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत, निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागलं। कोल्हापूरमधील भोगावती महाविद्यालयातील भरतीमध्ये पारदर्शकतेची ठाकरेंच्या युवासेनेची मागणी। महाविद्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन। नंदुरबार बस आगारामध्ये सद्यस्थितीमध्ये 10 इलेक्ट्रिक बस दाखल। आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसेसचं करण्यात आलं उद्घाटन। परभणीत सफाई कामगारांचं उपोषण माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मध्यस्थीनं संपलं। मध्यस्थीमुळे प्रशासनानं तातडीनं पुढील कारवाईसाठी सकारात्मक भूमिका घेतली। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगावणे यांच्या विरोधात नोटीस बजावली। 50 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस। उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन सेनेची शिवसेना शिंदे गटासोबत युती। रिपब्लिकन सेना संपूर्ण राज्यभरात 10% जागा लढणार। अमन आनंदराज आंबेडकर यांचं सूचक विधान। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची सुनावणी 21 जानेवारीला होणार। सर्वोच्च न्यायालयानं दिली नवी तारीख। बच्चू कडूंचा विराट मोर्चा नागपुरात धडकला तर बच्चू कडूंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला। राज्यातील शेतकरी नागपूरमध्ये दाखल। बच्चू कडूंच्या महाएल्गार आंदोलनासाठी शेतकऱ्यांची गर्दी। नागपूरमध्ये असंख्य शेतकरी आंदोलनासाठी दाखल। वर्ध्यामध्ये बच्चू कडू यांचं जागोजागी जंगी स्वागत। नागपूरकडे जात असताना महाएल्गार मोर्चाचा आजचा दुसरा दिवस। नांदेडमध्ये उद्या ओबीसी समाजाचा महाएल्गार मोर्चा तर 2 सप्टेंबरचा जिया रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा। नागपूरमध्ये फडणवीसांच्या रामगिरीवर सुरक्षा वाढवली। बच्चू कडू यांच्याकडून फडणवीसांच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा।
मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही जाणार नाही, आम्ही बैठकीला गेलो तर मोर्चामध्ये नेतृत्व कोण करेल, बच्चू कडूंचा सवाल. शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये आम्हाला सर्व पक्षांनी सहकार्य करावं, बच्चू कडूंचं आवाहन. अनेक प्रकरणांमध्ये मला त्रास, पण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, माझी लढाई विकृतीच्या विरोधात, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य. जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर, बडेकर आणि गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं, रवींद्र धंगेकरांची मागणी. 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा, पंचनामे झाले, तशी मदत शेतकऱ्यांना गेली, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली, 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात पोलिसांना दिली माहिती, अरविंद सावंत यांची माहिती. निवडणुका आल्या की मुंबई विकली जाणार म्हणतात, उद्धव ठाकरेंनी नवी स्क्रिप्ट रायटर शोधावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला. 25 वर्षापासून अॅनाकोंडाचा मुंबईला विळखा, मुंबई गिळली, मुंबईची तिजोरीही गिळली, ठाकरेंना मुंबईकर येत्या निवडणुकीमध्ये माफ करणार नाही, ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांचा पलटवार. गरज असली की कुबड्या वापरायच्या आणि गरज संपली की कुबड्या फेकून द्यायच्या, ही भाजपची सवय आहे, कुबड्या वापरून सत्तेत येणं भाजपची नीती, संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र. माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घर वापसी करणार, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार. आमदार एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी, शिवरामनगरातील खडसेंच्या बंगल्यामध्ये चोरीची घटना, घटनेसंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर, नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे इंडिया मेरीटाईम वीक 2025चं आयोजन, यावेळेस मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात दाखल, मोर्चामुळे नागपूरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. 2027 घर यादी आणि घर गणनेची पुनर्चाचणी होणार, मुंबईत पश्चिम प्रशासकीय विभागामध्ये पूर्व चाचणी, तर 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025च्या कालावधीमध्ये पूर्व चाचणी केली जाणार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी, वर्गणी देणाऱ्याला आपल्या वर्गणीचं काय झालं हे माहीत होणं आवश्यक आहे, राजू शेट्टींचं वक्तव्य. मुंबईत जागतिक स्तरावरील मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन, 30 पेक्षा अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांचा यात समावेश असेल. पोलिसांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर लावले, तातडीनं बॅनर काढून टाकण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पडताळणीच्या दरम्यान दुबार नावाने निकष अपूर्ण, त्यामुळे 1600 महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळली. कल्याणमध्ये छठपूजा निमित्तानं उत्तर भारतीय जनजागृती मंच बॅनर चर्चेत, तर उत्तर भारतीय जनजागरण मंचाच्या वतीनं लव जिहाद जनजागृती पर बॅनरबाजी. महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेतील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर, 11 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण सोडतीचा निकाल आयोगाला पाठवण्याचे निर्देश. अखेर रेल्वे स्थानकाचं नाव अधिकृत छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते फलकाचं अनावरण. कोल्हापूरमध्ये आंदोलन, अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली, शेतकऱ्यांचा कोथळीतून ऊस घेऊन बाहेर पडलेला ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी परत पाठवला. नवी मुंबईतील सानपाडा येथील 200 वर्ष जुनं दत्त मंदिर परिसरावर सिडकोची नजर, दत्त मंदिर ट्रस्टचे गंभीर आरोप, सिडकोच्या भूमिकेमुळे दत्त मंदिर ट्रस्ट आक्रमक. अहिल्यानगरच्या सोनई पोलीस ठाण्यावर दलित संघटनांचा भव्य मोर्चा, एका तरुणाचं अपहरण करत बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मोर्चा, मारहाण करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल, आरोपींवर कडक कारवाई करा या मागणीसाठी काढण्यात आला मोर्चा. सिंधुदुर्गमधील मोंथा वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटनावर परिणाम, समुद्रातील स्पोर्ट्स बंद, किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक सेवा बंद. नव्या GR प्रमाणे कुणबी प्रमाणपत्राची मागणी, मराठा क्रांतीय ठोक मोर्चाचे निमंत्रक रमेश केरे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत कुणबी प्रमाणपत्राची केली मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमधील नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडले, गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील अंगणवाडीतील 9 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी रखडली, जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळामध्ये घोटाळ्याचा आरोप.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा बांधकामांवर महापालिकेनं कारवाई सुरू केली। नागरिकांचे गुंठेवारीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, मात्र कारवाई थांबताच नागरिकांमध्ये उत्साह कमी झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये युवा महोत्सवाला 189 महाविद्यालय गैरहजर महाविद्यालयांना 10,000 रुपयांचा दंड। छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील 2,800 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द, 150 जणांवर या प्रकरणी आता गुन्हा दाखल। सिंधुदुर्गमधील INS गुलदारचं रूपांतर आता संग्रहालयामध्ये होणार, तर थेट समुद्राच्या तळाशी उतरून संग्रहालय पाहण्यास मिळणार। गेल्या 8 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये 14,000 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 33,000ची घसरण। सोने चांदीचे भाव घसरल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण। धुळ्यातील फागणे गावात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधणीला सुरुवात। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत जलसमृद्धीसाठी महत्त्वाचं पाऊल। राज्यात 15,631 पोलिसांची भरती उमेदवारांना करता येईल। 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज। कोकणातील तेजस एक्सप्रेसच्या खानपान सेवेत घोळ, प्रवाशांना नाश्त्याऐवजी फक्त बिस्किटचा पुडा। दिवाळीपूर्वी हवाई माल वाहतुकीला भरारी, पुणे विमानतळावर विक्रमी वाढ। आता भेसळीचा अहवाल लवकरच उपलब्ध होणार, मोशीमध्ये अन्न औषध तपासणी प्रयोगशाळा। फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त। मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाही, मृत्यू गळफास घेऊनच झाल्याचं निष्पन्न। डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळवून देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक। या प्रकरणी फास्ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवा, या मागणीसाठी पक्षाच्या वतीनं बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी। हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचं निवेदन। सिल्लोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू, पावसानं पिकांचं अतोनात नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली। चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याला धडकणार, तामिळनाडू, बंगाल, ओडिशामध्ये रेड अलर्ट, तर 5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज। हिंगोलीमधील इसापूर धरणाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा। ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर राज्यभरात अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत, मात्र लोणावळ्यात पावसासोबतच पसरली धुक्याची चादर। हिंगोलीमध्ये पावसामुळे ऊसाची वाढ खुंटली, ऊस उत्पादकांमध्ये आता चिंतेचं वातावरण, तर उत्पादनात घट होण्याचा अंदाज। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 48,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 901 गावांना पावसाचा जबर तडाखा। बी बियाणांची विक्री साथी पोर्टलवरच होणार, केंद्र सरकारचा निर्णय। इंदापूरमध्ये दुकानं बंद ठेवत केंद्राच्या निर्णयाला विरोध। धुळ्यामध्ये शेतीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली बैठक निष्फळ असा शेतकऱ्यांचा आरोप। नाशिक जिल्ह्यातील 93,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदानाचा प्रस्ताव मंजूर, महाडीबीटी पोर्टलच्या द्वारे शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार अनुदान। अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीची मदत मिळाली नसल्यानं शेतकरी आक्रमक, खडकीच्या शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करत सरकारच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त केला। नांदेड पाठोपाठ परभणीमध्ये शेतकऱ्याचा आक्रोश, शेतकऱ्यानं उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची काच फोडली, पोलिसांनी या शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। रोजंदारी संघटना आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा, आश्रमशाळांच्या खासगीकरणाच्या विरोधात विराट मोर्चा, नाशिकवरून राजभवनाच्या दिशेनं आंदोलकांची वाटचाल। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये गावकऱ्यांचं आंदोलन, तहसील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांचं गोदावरी नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन। नागपूरमध्ये बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चामध्ये राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी एल्गार, मागण्या मान्य झाल्या नाही तर मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार। मुंबईत काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन, नव्यानं सुरू केलेल्या एक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नावांसंदर्भात काँग्रेस आक्रमक। कोल्हापूरच्या वंचित बहुजन आघाडी आणि गावकऱ्यांचा पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा, कुरकली गावात अपघात प्रकरणात तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी काढण्यात आला मोर्चा।
सोलापूरच्या बार्शीमध्ये वंचितच्या वतीनं बंदची हाक, आरएसएसवर बंदी आणण्याची वंचितची मागणी. सकाळपासून बार्शी शहरात विविध बाजारपेठा बंद. रोजगार हमीच्या कामामध्ये बोगस मजूर. गडचिरोलीतील आलापल्ली वनविभागातला प्रकार. मानवाधिकार संघटनेचं बेमुदत ठिय्या आंदोलन. भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत कारवाईची मागणी. नांदेडमध्ये चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी. मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा. हिंगोलीमध्ये शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या. कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकऱ्यांनी गळफास लावला. कल्याण तालुक्यातील रायते परिसरामध्ये दुर्दैवी घटना. छटपूजेसाठी आलेले 2 तरुण उल्हास नदीमध्ये बुडाले. अग्निशमन विभागाच्या वतीनं आणि पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू. जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात. टायर फुटल्यानं बस टोल नाक्याच्या भिंतीवर आदळली. दुर्घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू तर परिसरात खळबळ. दादरमध्ये प्रवाशानं स्वतःवर चाकून वार केल्याची घटना. फलाट क्रमांक 12वर प्रवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न. होमगार्डनं वेळीच सतर्कता दाखवत प्रवाशाचा जीव वाचवला. सोलापूरच्या बार्शीमध्ये 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या. ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या. कर्ता पुरुष गमावल्यानं कुटुंब उद्ध्वस्त. बंजारा समाजाच्या व्यक्तीची आत्महत्या. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. व्हिडिओ काढत संपवलं जीवन. वळणाचा अंदाज न आल्यानं बारामती मोरगाव रस्त्यावर ट्रक उलटला. बारामतीच्या कव्हारगज गावाजवळची घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गमधील तेरेखोल नदीपात्र पार करून ओंकार हत्ती पुन्हा इंसोली भागात दाखल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावरून घसरून दुचाकीचा अपघात. गेल्या 3 महिन्यात खराब रस्त्यामुळे अनेकांचा मृत्यू. कल्याणमधील एका बियर शॉपमध्ये एक्सपायरी डेट संपलेल्या बियर ग्राहकांना विकल्याची घटना. एक्सपायरी डेट संपलेली बियर प्यायल्यानं इस्माची प्रकृती खालावली. बेळगावमध्ये पत्नीनं पतीला एका लॉजवर रंगेहात पकडलं. पतीला प्रेयसीसोबत बघून पत्नीचा संताप अनावर. लॉज समोरच पत्नीकडून पतीची चांगलीच धुलाई. अहिल्यानगरमध्ये एसटीत बसताना धक्का लागण्याच्या कारणावरून महिलांची तुंबळ हाणामारी. 4ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मद्य विक्रेत्यानं ग्रामस्थाला गाडीनं उडवलं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरातील घटना. ग्रामस्थांच्या अंगावर वाहन घालतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. अमरावतीमध्ये बिबट्या काळविटाची शिकार घेऊन जाताना कॅमेऱ्यामध्ये कैद. वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा. स्थानिकांची मागणी. दादर स्टेशनवर एका प्रवाशानं केले स्वतःवर चाकून वार. फलाट क्रमांक 12वर प्रवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न. नाशिकच्या सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी प्रकाश लोंढे टोळीचा दणका. तर नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई. 17 पैकी 13 जण अटकेत. भूषण लोंढेसह 4 जण अद्यापही फरार. कल्याणमध्ये छटपूजा कार्यक्रमाच्या दरम्यान फटाके फोडण्यावरून 2 गटामध्ये राडा. 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. यवतमाळमध्ये पूजेसाठी आणलेल्या सोन्याच्या ऐवजांवर चोरट्यांचा डल्ला. 30 लाखांच्या ऐवजासह रोख रकमेची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. निलेश घायवळला ताब्यात घ्या. पुणे पोलिसांचं यूके उच्च आयुक्तालयाला पत्र. घायवळनं चुकीच्या पद्धतीनं पासपोर्ट बनवला. त्याला डिटेक्ट करून आम्हाला रिपोर्ट करावं. त्याच्यावर पुण्यामध्ये बरेच गुन्हे दाखल असल्याचाही पत्रामध्ये करण्यात आलाय उल्लेख. बुलढाण्यातील सोनाळा पोलिसांनी अवैध शस्त्रांसह दोघांना केली अटक. 5 देशी पिस्तूल आणि 2 मॅगझिनसह 16 जिवंत काडतुस जप्त. या प्रकरणी पुढील तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये महिलांची फसवणूक. मॅट्रिमोनी साईटवर बनावट प्रोफाईल तयार करून फसवणूक. आरोपीला पोलिसांनी दिल्लीमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. ठाण्यात मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे मुलानं मैत्रिणीलाच पेटवलं. मुलगी 80% भाजली असून तिची प्रकृती गंभीर. तिच्यावर उपचार सुरू. आरोपी मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. जयपूरमध्ये हायटेन्शन लाईनमुळे बसला भीषण आग. सिलेंडरचा स्फोट. सिलेंडरच्या स्फोटात दोघांचा मृत्यू. 10 पेक्षा अधिक जण जखमी.
अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूर भागामध्ये 2 गावठी पिस्तूलसह 8 जिवंत काडतूस जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. कोल्हापुरातल्या शेंडा बारकात तरुणाकडून 1.25 किलो गांजा जप्त, 38,000चा मुद्देमाल जप्त, पोलिसांचा तपास सुरू. नागपूरमध्ये एका तरुणीवर पोलीस अधिकाऱ्यानं अत्याचार केल्याचा आरोप, लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार, तक्रार नोंदवली तरी कारवाई नाही, आरोपी अद्यापही फरार, पोलिसांचा शोध सुरू. कुर्ला बंगळुरू एक्सप्रेसमधून संशयित दहशतवादी अटकेत, आरोपी अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल, वर्दीवर नसलेला बदने गाड्या अडवत विचारपूस करत असल्याची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. वसईमध्ये ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांची मोठी कारवाईत 6 किलो एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बनकोटी निलंबित. अलिबागमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मित्रासोबतचा फोटो कुटुंबियांना दाखवण्याची दिली धमकी, आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 118 बेशिस्त रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 64 रिक्षा जप्त, नागरिकांकडून बेशिस्त रिक्षा चालकांच्या अनेकदा तक्रारी. न्यायमूर्ती सूर्यकांता नवे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केली शिफारस, तर 24 नोव्हेंबरला घेणार शपथ. बिहारच्या कटिहार परिसरात रेस्टॉरंटमध्ये भाऊ बहिणीशी पोलिसांचं गैरवर्तन, व्हिडिओ व्हायरल, बारस्नोई पोलिसांना कारणे दाखवा नोटीस, उत्तर आल्यावर पुढची कारवाई केली जाणार. अयोध्येतील राम मंदिराचं कामकाज पूर्ण, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर 1.5 वर्षांनी मंदिराचं काम पूर्ण, मंदिर प्रशासनाच्या वतीनं अधिकृत माहिती. हरिकेन मेसिला वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ, 282 किलोमीटर प्रतितास वेगानं जैमकाकडे सरकत आहे, तर जैमकामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू. ट्रम्प यांनी जपानच्या नव्या पंतप्रधान ताकाईंची घेतली भेट, व्यापार आणि सुरक्षेच्या संदर्भात केली चर्चा. टेस्लामध्ये मोठा पेच, पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता, अध्यक्षांचा गंभीर इशारा. उंबऱ्यामध्ये कचऱ्याचं साम्राज्य, रोडवर कचऱ्याचा ढीग, काँग्रेस कार्यकर्ता नताशा आव्हाड यांनी घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट, एका आठवड्यामध्ये सर्व मुंब्रा क्लीन करण्याचं आयुक्तांचं आश्वासन. कोंथलगिरी जैन मंदिरातील चोरीच्या निषेधार्थ सकल जैन समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकर यांच्यामधील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र, मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता, बन यांचं धंगेकरांच्या टीकेला जोरदार उत्तर. अकोल्याच्या बाळापूर पंचायत समितीवर घरकुल संदर्भात मोर्चा दरम्यान कर्मचारी आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची, आंदोलकांची आणि अधिकाऱ्यांची माफी मागितल्यानं वातावरण शांत. राज्यातलं पोलीस खातं बदमाशांचं खातं, ज्यांच्यावर आरोप त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीनचिट दिली, प्रकाश आंबेडकरांची टीका. साथी पोर्टलच्या विरोधात राज्यासह जिल्ह्यातील 1700 कृषी साहित्य विक्रेत्यांनी पुकारला बंद, साथी पोर्टल सक्ती ही रद्द करण्याची कृषी साहित्य विक्रेत्यांची मागणी. आगामी निवडणुकांसाठी कोल्हापूर पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये, शहरातील 104 गुन्हेगारांची पोलिसांनी घेतली ओळख परेड, पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्यासमोर गुन्हेगारांची ओळख परेड. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार. पीक विमा मिळाला नाही तर सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा, हिंगोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरांचं विधान. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला 3,295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त भागीदारीमधून सुमारे 96 किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.